हॅलो स्टुडंट्स, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा सेक्रेटरी प्रॅक्टिस हा सब्जेक्ट शिकत आहोत. पहिला टॉपिक चालू आहे सेक्रेटरी आणि आजचा कन्सेप्ट आहे टाईप्स ऑफ सेक्रेटरी. ओके, तर बघूया टाईप्स ऑफ सेक्रेटरी काय आहेत आपल्यासमोर. तर तुमच्यासमोर हा कंप्लीट चार्ट तुम्हाला दिसतच आहे. पर्सनल सेक्रेटरी आणि इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीमध्ये काही टाईप्स आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. चला तर बघूया. पर्सनल सेक्रेटरीपासून स्टार्ट करूया. द पर्सनल सेक्रेटरी और पर्सनल असिस्टंट असंही त्याला म्हणतात. पर्सनल सेक्रेटरी म्हणजे पर्सनल असिस्टंट, शॉर्टमध्ये आपण त्याला PA पण म्हणतो. PA नाव ऐकलं असेल तुम्ही, PA असं म्हणता ना. सो इट इज द ओल्डेस्ट टाईप ऑफ सेक्रेटरी. हा सगळ्यात जुना फॉर्म आहे सेक्रेटरीचा. पर्सनल सेक्रेटरी इज वन हू इज अपॉइंटेड बाय एनी बिझी इंडिव्हिज्युअल्स. जे कोणी असे बिझी पर्सन्स असतील आणि त्यांना त्यांचे डेली रुटीन्स करायला जमत नसतील, डेली वर्क्स करायला एवढा वेळ नसेल, सो अशा वेळेस ते पर्सनल सेक्रेटरी या किंवा पर्सनल असिस्टंट PA अपॉइंट करतात. आता कोण असे पर्सन असू शकतात? इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन और प्रोफेशनल. त्यांना त्यांच्या प्रोफेशनल कामाचं एवढं ओझं त्यांच्या डोक्यावर असतं की बाकीची ती कामं ते करू शकत नाही आहेत. मग अशा वेळेस त्यांना गरज लागते आणखीन एका बाहेरच्या व्यक्तीची, जी त्यांची कामं त्यांच्या वतीने करू शकतील. ओके, म्हणजे अशा वेळेस पर्सनल सेक्रेटरी अपॉइंट केला जाईल. अपॉइंटमेंट. Busy individuals appoint secretaries to look after other work so as to enable them to concentrate on their primary work. आता बिझी इंडिव्हिज्युअल असतात, त्यांना त्यांच्या कामावर फोकस करायचा असतो. मग बाकीची कामं करण्यासाठी ते अदर व्यक्तीची नेमणूक करतात, अपॉइंटमेंट करतात. आता बिझी पर्सन्स, डॉक्टर्स येतात, लॉयर्स येतात, इंजिनियर्स, CA येणार, चार्टर्ड अकाउंटंट्स, ॲक्टर्स असतात, पॉलिटिशियन्स आहेत, लीडर्स आहेत, मिनिस्टर्स आहेत. असे खूप सारे बिझी पर्सन्स आहेत जे पर्सनल असिस्टंट अपॉइंट करत असतात. क्वालिफिकेशन काय असावी लागेल यासाठी बघूया. पर्सनल सेक्रेटरी ॲज सच ॲज नो स्पेसिफिक क्वालिफिकेशन. पर्सनल सेक्रेटरी म्हटल्यावर इथे काय क्वालिफिकेशन असावी काही गरजेची नाही आहे. जो पर्सन सिलेक्ट करतो आहे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जे काही क्वालिफिकेशन असेल तो त्याप्रमाणे पाहिजे. इट ग्रॅज्युएशन, डिग्री, गुड कमांड ओव्हर लँग्वेज इज रिक्वायर्ड. तरी पण आपण जर पाहिलं एज्युकेशन काय असावं तर ग्रॅज्युएशन पाहिलं जाणारच आहे आणि चांगल्या पद्धतीने लँग्वेजेस बोलता येतील, गुड कमांड असावी लँग्वेजेसवर, हे काही गरजेच्या रिक्वायरमेंट्स आहेत. नॉलेज ऑफ कम्प्युटर्स अँड इंटरनेट स्किल हॅव नाव बिकम अ नेसेसिटी. सध्याच्या एजमध्ये पाहता कम्प्युटरचं, इंटरनेटचं नॉलेज असायलाच हवं. द क्वालिफिकेशन डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट ऑफ एम्प्लॉयर्स प्रोफेशन्स. आणि एम्प्लॉयरचं जे काही प्रोफेशन असेल त्याच्या बेसवर तो क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट ठरवतो. ओके, तर पर्सनल सेक्रेटरीचे आपण 2 पॉईंट्स पाहिले. अपॉइंटमेंट कोण करणार आहे आणि क्वालिफिकेशन काय गरजेचं असतं. आता इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी आपण बघूया. इन्स्टिट्यूशनल म्हणजे इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूटसाठी लागणारे सेक्रेटरी. आता अशा कोणकोणत्या इन्स्टिट्यूट आहेत, संस्था आहेत, त्यांच्यासाठी सेक्रेटरी गरजेचे असतात हे आपण आता पुढे बघूया. सगळ्यात आधी आपल्याला सांगितलं की नॉन प्रॉफिट असोसिएशन. अशा संस्था ज्या प्रॉफिट मिळवण्यासाठी काम करत नाहीत, त्यांचा एकच मोटो असतो की सर्व्हिस लोकांना द्यावी, सोसायटीला सर्व्हिस द्यावी, असा त्यांचा मोटो असतो. प्रॉफिट मिळवण्यासाठी ते काम करत नाहीत. अशा संस्था आपल्या कामकाजासाठी सेक्रेटरीची नियुक्ती करतात. अ नॉन प्रॉफिट असोसिएशन मीन्स द ऑर्गनायझेशन फॉर्म टू प्रमोट सोशल, एज्युकेशन, कल्चरल, आर्ट्स, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज विथ द इंटेन्शन ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. मी आधीच एक्सप्लेन केलं तुम्हाला, या अशा संस्था आहेत ज्यांना प्रॉफिट नसतो मिळवायचा, तर लोकांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते. अपॉइंटमेंट करतात ते. अ नॉन प्रॉफिट असोसिएशन इज लुक आफ्टर बाय मॅनेजमेंट कमिटी विच इज इलेक्टेड बाय द मेंबर्स. तर नॉन प्रॉफिट असोसिएशन कोण चालवतं? तर मॅनेजमेंट कमिटी असते. ही मॅनेजमेंट कमिटी त्या संस्थेच्या मेंबर्सनी सिलेक्ट केलेली असते. सेक्रेटरी मे बी फुल टाईम और पार्ट टाईम पर्सन वर्किंग ऑन सॅलरी बेसिस और ऑनररियम बेसिस. सेक्रेटरी जो निवडला जाईल तो पूर्ण वेळ काम करणारा असेल किंवा अर्ध्या वेळ काम करण्यासाठी ठेवला असेल त्याला पार्ट टाईम म्हणून. त्याला एक तर त्याच्या कामासाठी सॅलरी दिली जाईल, पगार दिला जाईल, किंवा एक मोबदला किंवा मान सन्मान दिला जातो ऑनररियम म्हणजे. फॉर एक्झाम्पल रोटरी क्लब्स आपण म्हणू शकतो, लायन्स क्लब तुम्ही ऐकलं असेल, स्पोर्ट्स क्लब ऐकलं असेल, कल्चरल क्लब्स ऐकलं असेल, चेंबर ऑफ कॉमर्स असतात, यांच्याकडे अशा पद्धतीने सेक्रेटरीची नियुक्ती केली जाते. आता क्वालिफिकेशन काय असायला हवं तर ते सांगतील, बघूया. ते देर इज नो प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन फॉर दिस टाईप ऑफ सेक्रेटरी.
सो अशा पद्धतीचा सेक्रेटरी जो इथे निवडला जाईल नॉन प्रॉफिट असोसिएशनसाठी. याच्यासाठी काही फिक्स क्वालिफिकेशन अशी काही नाही आहे. द सेक्रेटरी शुड बी अक्वाइंटेड विथ द ऑब्जेक्ट्स अँड बेसिक फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. जी कोणती ऑर्गनायझेशन आहे त्यांचे मेन महत्त्वाचे ऑब्जेक्ट्स आणि बेसिक फंक्शनिंगबद्दल त्याला जुळवता आलं पाहिजे. नॉलेज ऑफ फायलिंग असावं, कम्प्युटरचं नॉलेज असावं, करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार करता यावा. सो ह्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स असू शकतात. ठीक आहे, तर हे आपण पाहिलं नॉन प्रॉफिट असोसिएशनसाठी. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता वेगवेगळ्या सोसायटीची नावं तुम्ही ऐकली असतील. तर सोसायटी म्हटल्यानंतर ही एक अशी संस्था आहे जी फॉर्म झालेली असते बाय मिनिमम 10 मेंबर्स आणि ऐच्छिकरित्या फॉर्म झालेली असते. 10 किंवा 10पेक्षा जास्त मेंबर्स या सोसायटीमध्ये असू शकतात. इन महाराष्ट्र दिस सोसायटीज आर रजिस्टर्ड अंडर द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. तर या ॲक्टप्रमाणे सोसायटीज फॉर्म झालेल्या आहेत. इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर्स. जे कोणी मेंबर्स आहेत सोसायटीचे त्यांना चांगल्या पद्धतीची सर्व्हिस प्रोव्हाइड करावी असा एक पर्पज असतो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा. जसं की तुम्ही ऐकलं असेल कोऑपरेटिव्ह बँक्स, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऐकली असेल, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअर्स ऐकले असतील. सो तुम्ही पाहिलेही असतील, तुम्ही इथे गेलाही असाल. सो तुम्हाला आयडिया येईल की नक्की या का फॉर्म झालेले असतात. तर त्यांच्या मेंबर्सला चांगल्या सर्व्हिस द्यावी म्हणून. अपॉइंटमेंट कोण करणार यांच्याकडे सेक्रेटरीची बघूया. द मेंबर्स इलेक्ट द रिप्रेझेंटेटिव्ह कॉल मॅनेजमेंट कमिटी. जे मेंबर्स असणार आहेत रिप्रेझेंटेटिव्ह असतील ज्यांना मॅनेजमेंट कमिटी आपण म्हणतो. मेंबर्सनी नियुक्त केलेले जे मॅनेजमेंट कमिटीमधले मेंबर्स आहेत ते सेक्रेटरीची अपॉइंटमेंट करतील. वन ऑफ द मेंबर्स ऑफ द मॅनेजिंग कमिटी इज अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. तो मेंबरमधलाच कोणीतरी सेक्रेटरी म्हणून पुढे येऊ शकतो. जनरली सच सेक्रेटरी वर्क्स ऑन ऑनररी बेसिस. या प्रकारच्या संस्थेमध्ये जो सेक्रेटरी काम करतो तो ऑनररी बेसिसवर, म्हणजे त्याला सॅलरी नाही मिळत, मान सन्मान दिला जाणार. ओके, एक मोबदला म्हणून छोटीशी अमाऊंट पण दिली जाऊ शकते किंवा एखादी वस्तू दिली जाऊ शकते, काहीही दिलं जाऊ शकतं, मान सन्मान दिला जाणार. फॉर लार्ज स्केल कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सेक्रेटरी मे बी अपॉइंटेड ॲज अ फुल टाईम एम्प्लॉई ऑन सॅलरी बेसिस. जर मोठी कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असेल तर अशा ठिकाणी सेक्रेटरी हा सॅलरी बेसवर अपॉइंट केला जाऊ शकतो. आता आपण पाहत आहोत क्वालिफिकेशन. द सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲज सच डज नॉट हॅव स्पेसिफिक क्वालिफिकेशन. काही महत्त्वाचं स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे असं नाही म्हणता येत. सेक्रेटरी शुड हॅव अ गुड नॉलेज ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट अँड शुड बी ॲट लिस्ट ग्रॅज्युएट. तो नॉर्मली ग्रॅज्युएट तरी असावा आणि त्यांना सोसायटीज ॲक्टबद्दल नॉलेजही असावं. याची एक छोटीशी रिक्वायरमेंट असते. आता पुढे आपल्याला बघायचं आहे जॉईंट स्टॉक कंपनीचे सेक्रेटरी. जॉईंट स्टॉक कंपनी हा सगळ्यात मोठा मॉडर्न बिझनेस फॉर्म आहे. इज कन्सिडर्ड टू बी द मोस्ट सुटेबल वन फॉर ऑर्गनायझिंग बिझनेस ॲक्टिव्हिटीज ऑन अ लार्ज स्केल. सगळ्यात मोठ्या स्केलवर बिझनेस कुठे चालत असेल तर तो जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. अ कंपनी सेक्रेटरी इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द की ऑफिसर ऑफ द कंपनी. कंपनी सेक्रेटरी हा एक महत्त्वाचा ऑफिसर असतो कंपनीच्या संपूर्ण कामकाजामध्ये लक्ष देणारा. सेक्रेटरी इज ऑफ विचाल इम्पॉर्टन्स इन मॉडर्न बिझनेस ऑर्गनायझेशन. सो मॉडर्न बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान जर कोणाला असेल तर ते सेक्रेटरीला असतं. अपॉइंटमेंट कोण करतं इथे पहा. कंपनी सेक्रेटरी इज अपॉइंटेड राईट फ्रॉम द time of the company is formed to look after the various aspects of business. Secretary works under the control of the board of directors. तर सेक्रेटरीला अपॉइंट केलं जाईल योग्य वेळेस, कंपनी जेव्हा चालू होणार त्यावेळेस, आणि बिझनेसच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याचे वर्क्स किंवा सेक्रेटरीला कंट्रोल करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे आहेत ते असतात, त्यांच्या अंडर तो काम करतो. अपॉइंटमेंट ऑफ कंपनी सेक्रेटरी is as per the Companies Act 2013. Company secretary is included in the definition of KMPs. The concept of key managerial personnel KMP has been introduced in the Companies Act 2013. So 2013च्या कंपनी ॲक्ट प्रमाणे कंपनी सेक्रेटरीची अपॉइंटमेंट केली जाते. The board of directors cannot look after the day-to-day affairs of the company. आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हटल्यावर त्यांना खूप एवढी कामं असतात की एवढ्या ठिकाणी लक्ष द्यायचं असतं की ते बाकीचे वर्किंग्स पाहायला त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो, डे टू डे अफेअर्स वगैरे.
अशा वेळेस त्यांना सेक्रेटरीची गरज लागते. देअरफॉर द टास्क इज गिवन टू सर्टन मॅनेजर्स अँड एक्झिक्युटिव्स ऑफ द कंपनी. मग अशा पद्धतीने जे टास्क वगैरे जे आहेत ते मॅनेजर्सला, एक्झिक्युटिव्स जे आहेत त्या पर्सन्सला दिले जातात कंपनीच्या. तर कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी काय क्वालिफिकेशन्स गरजेचे आहेत पहा. ॲज पर कंपनीज ॲक्ट, कंपनी सेक्रेटरी मस्ट बी अ मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया, ICSI. म्हणजे ICSI या इन्स्टिट्यूटमधून त्याने कंपनी सेक्रेटरी हा कोर्स पूर्ण करावा. मग तो त्या इन्स्टिट्यूटचा मेंबर होणार आणि असा मेंबर झालेला पर्सन इथे कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करू शकतो. ठीक आहे. आता पुढे 4th पॉईंट दिलेला आहे जो शेवटचा आहे, सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर दोज डिपार्टमेंट वर्किंग अंडर द व्हेरियस मिनिस्टर्स ऑफ द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. असे डिपार्टमेंट्स जे स्टेट मिनिस्टर्स और सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर्स आहेत आणि तिथे त्यांना सेक्रेटरीची गरज लागते. ओके. तर अपॉइंटमेंट कोण करतं इथे? द फंक्शनिंग ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट गव्हर्नमेंट, अ सेक्रेटरी इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ मिनिस्ट्री और डिपार्टमेंट. तर अशा ठिकाणी सेक्रेटरी हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो त्या मिनिस्ट्रीचा किंवा त्या डिपार्टमेंटचा. द युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट्स सेक्रेटरीज होल्ड पोझिशन ॲज हेड ऑफ द डिपार्टमेंट लाईक फायनान्स सेक्रेटरी, डिफेन्स सेक्रेटरी, होम सेक्रेटरी. म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये जो सेक्रेटरी म्हणून काम करतो ना त्या ठिकाणी त्याला तसंच त्या सेक्रेटरीला म्हटलं जाणार. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये फायनान्स सेक्रेटरी, डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये डिफेन्स सेक्रेटरी असं असणार आहे. आणि त्या ठिकाणी युनियन किंवा स्टेट गव्हर्नमेंट त्याला अपॉइंट करणार आहे. ओके. क्वालिफिकेशन काय असावं जर येथे आपल्याला सेक्रेटरी बनायचं असेल तर? सेक्रेटरी ऑफ अ गव्हर्नमेंट नीड्स टू पोसेस अ ग्रॅज्युएशन डिग्री. Secretary should pass the civil services examination conducted by the Public Service Commission and be Indian Administrative Services. तर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या काही एक्झाम्स असतात, सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम्स असतात अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या एक्झाम्स असणारे IAS तुम्ही ऐकलं असेलच. तर या जर एक्झाम्स त्याने पास केल्या तर असा पर्सन तिथे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करू शकतो. तर आपण टाईप्स ऑफ सेक्रेटरी पाहिले आहेत, पर्सनल सेक्रेटरी आणि इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. ठीक आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.